गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकाच्या 1375व्या ओवीमध्ये आहोत. तिथे आपण मागच्या वेळेस थांबलो होतो. मी तुम्हाला शेअर करतो ते पहिले. मला दिसतंय का हे? यावरी सांगो बैससी का सांगता भाषही देसी या तुझिया विनोदासी पारू आहे जी. असं सांगून असं असून तू सांगावयास लागतोस आणि शिवाय सांगत असताना शपथही घेतोस. महाराज, या तुमच्या विनोदाला पार आहे काय? हं? मागे आपण काय शिकलो होतो की कृष्ण जेव्हा म्हणतोय अर्जुनाला की मी शपथेवर तुला सांगतोय, तर शपथेवर सांगायची काय गरज आहे? कृष्ण तर नेहमी खरंच बोलतो, त्यामुळे त्याला शपथ घ्यायची काहीच गरज नाही आहे. तर अर्जुन आता म्हणतोय की अरे तू सांगायला लागतो आणि शिवाय सांगत असताना शपथही घेतोस. महाराज, या तुमच्या विनोदाला पार आहे काय? दिस इज सच अ बिग जोक. कमळवीरा विकाशू करी रवीचा एक अंशू तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो. सूर्याचं केवळ एक किरण कमलवनाचा विकास करण्यास पुरे आहे. असं असता देखील कमलाचं निमित्त करून तो सूर्य आपला सर्व प्रकाश जगाला नित्य देत असतो. समजा कमळ उमलायचं असेल तर कमळ उमलण्यासाठी सूर्याचं एक किरण देखील पुरेच आहे. तर कमळ फक्त उमललं पाहिजे हाच थोडी उद्देश आहे सूर्याचा. सूर्य पूर्ण तेजानिशी उगवतो आणि कमळ तर उमलतच उमलतं. बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा सुरू होतात ना. आता इथे आमची बहीण आलेली आहे मृणालिनी. ही आहे बायोकेमिस्ट्री बॅकग्राऊंड आहे ना मृणाली? तर त्याच्यामध्ये कसं असतं लाईफ बा? सायन्स. हां. हा, कुठलं बॅकग्राऊंड आहे? सॉरी. लाईफ सायन्सेस, हेल्थ केअर, लाईफ फार्मा, सायन्सेस. तर आय कसं असतं टी. पहा की जी प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आहे ना आपल्या प्लॅनेटवर, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज थ्रू फोटोसिंथेसिस. सो फोटोसिंथेसिस, आता माझ्या मागे बघा, तुम्हाला इथे पाण्यामध्ये सुद्धा शेवाळा दिसेल, अल्जी, किंवा पाण्याच्या शेजारी झाडझुडपं आहेत. इकडे झाड आहेत बघा माझ्या बाजूला. इथे काय होतंय बघा की सूर्य फक्त तिथेच आहे आकाशामध्ये, जिथे आहे तिथे सूर्य काही करत नाहीये. परंतु त्याच्या प्रकाशामध्ये ह्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत त्या कार्बन डायऑक्साईड घेतात आहे, वॉटर घेत आहेत, आणि त्या दोघांना एकत्रित करून ग्लुकोज तयार करत आहेत. दॅट इज फोटोसिंथेसिस. म्हणजे काय झालं, इनऑर्गॅनिक मटेरियल पासून आपण ऑर्गॅनिक मॅटर तयार केलं. निर्जीव सृष्टीपासून सजीव सृष्टी निर्माण झाली. कशामुळे? सूर्यप्रकाशामुळे. असं बघायला तर सूर्याने काहीच नाही केलं, सूर्य तर आहे तिथेच आहे. परंतु त्याच्या प्रकाशामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. सूर्य काही नाही, सूर्य तिथेच असतो. पृथ्वी फक्त स्वतःभोवती फिरते आणि सूर्योदय सूर्यास्त होतो असं आपल्याला दिसतं. सूर्य आहे तिथेच आहे आणि त्याच्या प्रकाशामुळे, त्याच्या केवळ असण्यामुळे अनेक गोष्टी घडत असतात. त्याच प्रकारे आपल्या केवळ असण्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा देह मी आहे, हा जीव मी आहे, आणि मी अनेक गोष्टी करतोय आणि अनेक गोष्टींचा मी उपभोग घेतोय, आनंद घेतोय. पण त्याच्यासाठी मी असणं आवश्यक आहे. सो अनलेस आय एम देअर, द वर्ल्ड डझंट एक्झिस्ट. मी असल्यावर मग बाकीचं सगळं घडतं. राईट? तर जो सूर्यप्रकाश आहे किंवा जो सूर्य आहे, जो तेजस्वी सूर्य आहे, तो म्हणजे प्युअर सेल्फ. तो केवळ असतो आणि त्याच्या असण्यामुळे मग बाकीच्या गोष्टी घडत असतात. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. पृथ्वी निववनी सागर भरिजती एवढे थोर वर्षे तेथ मिषांतर चातकू की. मेघ हा पृथ्वीला शांत करून समुद्र भरले जातील एवढी मोठी पर्जन्यवृष्टी करतो. त्या मेघाच्या वृष्टी करण्याच्या कामात चातक हा निमित्त मात्र असतो. म्हणजे असं म्हणतात ना की चातक आकाशाकडे बघतो केवळ, आणि त्याला पाऊस पडावा अशी खूप इच्छा असते. तर ती इच्छा पूर्ण होते चातकाची, परंतु त्याच्यासोबतच सगळ्या पृथ्वीवर देखील वृष्टी होते. त्याच्यामुळे वनस्पती वाढतात आणि त्याच्यामुळे अर्थात नद्या वाहून समुद्रात पण पाणी जातं. हं?
पण पृथ्वीला शांत करून समुद्र भरले जातील एवढी मोठी पर्जन्यवृष्टी करतो तो त्या कामात चातक हा फक्त निमित्त मात्र असतो. त्याचप्रमाणे अर्जुन देखील निमित्त मात्र आहे. तो एवढे सगळे प्रश्न कृष्णाला विचारतोय आणि ही सगळी गीतारूपी वर्षा आपल्या सगळ्यांवर होते आणि आपल्याला त्याचा लाभ होतोय. म्हणून अवदार्या तुझे या मज निमित्त ना म्हणावया, प्राप्ती असे दानी राया कृपा निधी. म्हणून तुझ्या अवदार्याला मी एक म्हणावयास निमित्त झालो नाही काय हे राजा कृपानिधे. तुझ्या या दानात जगाला प्राप्ती लाभ होणारी आहे. म्हणजे मी एक्झॅक्टली हेच सांगितलं तुम्हाला. माझ्याच अंगावर शहार आला हे सगळं वाचून. तव देवो म्हणती राहे, या बोलाचा प्रस्तावो नहे, पै माते पावसी उपाये साचची येणे. तेव्हा देव म्हणाले, थांब, आमचं हे वर्णन करण्याचं काहीच कारण नाही, पण या उपायाने तू खरोखर माझ्या स्वरूपाला पावशील. सैंधव सिंधू पडलिया, जो क्षणू धनंजया, तेणे विरेची की उरावया कारण काही. अर्जुना, ज्या क्षणात मिठाचा खडा समुद्रात पडतो त्या क्षणीच तो विरावयास लागतो, म्हणजे तो विरघळायला लागतो. त्याला खडेपणाने उरण्याचं कारण काय? तर त्याचप्रमाणे भक्त जेव्हा भगवंताशी एकरूप होतो तेव्हा त्याचा वेगळेपणा पूर्णपणे नाहीसा होतो. भक्तीमध्ये भक्त उरायलाच नको, फक्त भगवंतच उरायला पाहिजे. तैसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता अहंता, निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. त्याप्रमाणे सर्व पदार्थ मात्राचे ठिकाणी मला भजले असता आणि सर्व मद्रूप व्हावयास लागले असता, देहाहंकार म्हणजे देह मी आहे असा अहंकार निशेष होऊन तू खरोखर मीच होशील. सो यू विल बिकम मी, बिकॉज यू विल लूज युअर मिस्टेकन सेन्स ऑफ सेपरेटनेस. एवं माझी ये प्राप्तीवरी, कर्माला गोनी अवधारी, दाविली तुझ उजरी उपायांची. याप्रमाणे कर्मापासून तो माझ्या स्वरूप प्राप्तीपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले. ऐक. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करू. कर्मापासून ते माझ्या प्राप्तीपर्यंत हे सगळे जे उपाय तुला सांगितले. पहिले आपण कर्म केलं. कर्म का बरं केलं? कारण की आपल्याला असं वाटलं की आपण जगामध्ये काहीतरी केलं, आपल्याला काहीतरी मिळालं म्हणजे मग आपण सुखी होऊ. म्हणून आपण अनेक प्रकारची कर्म केली, अनेक प्रकारच्या वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटी असं लक्षात आलं की केवळ स्वतःसाठी आपण जर एखादी वस्तू प्राप्त केली आणि तिचा उपभोग घेतला तर त्याला मर्यादा आहे. आत्ता मी जस्ट जेवून उठलो, ब्रेकफास्ट झाला माझा. किती खाऊ शकतो आपण एका वेळेस? पोट भरेपर्यंतच खाऊ ना. त्याच्या पलीकडे आपण नाही खाऊ शकत. मग त्याच्या पलीकडे काय काय करायचं? त्याच्या पलीकडे गीतेचा क्लास सुरू करायचा. तर जगातली कुठलीही वस्तू आपण अमर्याद ग्रहण नाही करू शकत. कारण की वस्तूला जरी मर्यादा नसली तरी सुद्धा आपल्या ग्रहण शक्तीला मर्यादा आहे. म्हणजे केवळ स्वतः करता कर्म करून, स्वतः करता वस्तू प्राप्त करून, स्वतः त्या वस्तूंचा उपभोग घेऊन आपल्याला त्याची मर्यादा फार लवकर कळते. त्याच्यानंतर असं लक्षात येतं की आपण समजा काहीतरी कर्म केलं आणि ते जर इतरांच्या उपयोगाचं असलं, सर्वांच्या उपयोगाचं असलं, तर त्याचा आनंद आपल्याला जास्त काळ मिळतो. आता आपल्या इथे ज्या आपल्या बहिणी आहेत, ज्यांना मुलं आहेत, त्यांना हे कळतं. त्या जेव्हा त्यांच्या मुलासाठी काहीतरी करतात तेव्हा त्यांना त्याच्यानेच समाधान मिळतं. एखादी आई जेव्हा स्वयंपाक करते आणि तिचं मूल ते अन्न आनंदाने ग्रहण करतं आणि तृप्त होतं, तेव्हा ती तृप्ती तिच्या आईला पण मिळते. असं होतं. म्हणजे काय आहे की कर्म जर आपण दुसऱ्या कोणातरी साठी केलं तर मग त्याचा आनंद आपल्याला जास्त मिळतो. मग आपण आता कुठं ना कुठे आलो. पहिले आपण स्वार्थासाठी कर्म केलं, त्याच्यात समाधान नाही मिळालं. इतरांसाठी कर्म केलं. मग हे करत असताना चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. हे करत असताना शेवटी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की याला सगळ्याला काहीतरी कुठेतरी मर्यादा आहे. हे करत असताना आपल्याला हेही लक्षात येतं की कुठलंही कर्म चांगलं करता येण्यासाठी आपल्याला त्या कर्मामध्ये पात्रता वाढवणं किंवा स्किल वाढवणं, क्षमता वाढवणं हे आवश्यक आहे. हे जेव्हा आपण करतो
तेव्हा आपण योग करतो. योग कर्मसु कौशलम. सो वी मेक आवर माइंड काम, डिसिप्लिन अँड ऑल्सो प्रॅक्टिस, अभ्यास. तर एखादी गोष्ट आपण जेव्हा सारखी सारखी करतो तेव्हा त्याचा अभ्यास होतो आपल्याला, त्याची सवय होते आणि ते आपण चांगलं 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 करतो. म्हणजे आता तुम्ही स्वतःच विचार करा की आधी केव्हा तरी तुम्ही जेव्हा पोळ्या करायला घेतल्या असतील, जर करत असाल अजूनही तर पहिल्यांदा जेव्हा आपण पोळी केली होती तेव्हा कशी झाली होती? आमचे गुरुजी सांगतात की पहिल्यांदा पोळी लाटली की तिचा न्यूझीलंडचा नकाशा होता. दुसऱ्यांदा पोळी लाटली की शेवटी ऑस्ट्रेलियाचा नकाशा होता. आणि मग शेवटी हळूहळू करत करत जगाचं गोल तयार होतं. पण माझा त्याला अभ्यास भारताचा लागतो. नकाशा झाला होता दादा. आय एम सॉरी, काय म्हटलं? मला ऐकू नाही आलं. पहिल्यांदा करायचं तेव्हा भारताच्या नकाशासारखं झाली होती. हा तेच, म्हणजे कुठला तरी नकाशा होतो, पृथ्वीचा गोल नाही होत तयार. म्हणजे काय आहे की अगदी साध्या साध्या गोष्टींना सुद्धा तुम्हाला जर त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे ना? तर आपण कुठनं सुरुवात केलं? कर्म, अभ्यास, कौशल्य, कर्मयोग, ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिले शिकलो, पहिल्या 6 अध्यायांमध्ये. मनाची एकाग्रता शिकलो 6व्या अध्यायात. मग त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की मी जे कर्म करतोय त्याचा जो परिणाम मला मिळतोय हा एक सिद्धांत आहे. म्हणजे कसं की अमुक एक कर्म केलं की अमुक एक फळ मिळेल, हे नियम या जगामध्ये अबाधित आहेत. म्हणजे कोणीही समजा एखाद्या प्रकारचं कर्म केलं तर त्यांना तसंच फळ मिळेल, हे नियम आपल्याला लक्षात येतात. आणि ह्या नियमांचा नियंता म्हणजे ईश्वर आहे किंवा भगवंत आहे, असं आपल्याला आतून जाणवायला लागतं. म्हणजे काय झालं की आपण पहिले कर्म केलं, कर्मयोग केला, नंतर मग आपण भक्तीमध्ये आलो. तो जो भगवंत आहे, तो जो ईश्वर आहे, त्याच्या प्रती माझ्या मनामध्ये भक्ती निर्माण होते. देर इज अ सेन्स ऑफ रेफरन्स. मग तो कोण आहे याचा आपण शोध घ्यायचा प्रयत्न करतो. मग असं लक्षात येतं की सगळ्या चराचरात तोच आहे. मग शेवटी त्याचं आपल्याला विराट दर्शन होतं. कुठे? 11व्या अध्यायात. मग आपण हा विचार करायला लागतो की हा ईश्वर कोण आहे. सो वेन वी स्टार्ट एन्क्वायरिंग, द पाथ ऑफ एन्क्वायरी इज कॉल्ड ज्ञानयोग. तर तो ज्ञानयोग 13व्या अध्यायापासून सुरू होतो. 13, 14, 15. मग 15व्या मध्ये ज्ञान इज कम्प्लीट. काय कळलं आपल्याला? इथे अद्वैताचं आपल्याला दर्शन झालं. पहिले जग काय होतं त्याचं कळलं, त्यानंतर जीव काय त्याच्याबद्दल कळलं, ईश्वर काय त्याच्याबद्दल कळलं, नंतर मी कोण आहे, पुरुषोत्तम, त्याच्याबद्दल कळलं. इथे येऊन गीतेची सगळी शिकवण पूर्ण झाली. हा जो क्रमयोग आहे हा आता पुन्हा 18व्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंतानी सांगितलं, रिवाईज केला. रिव्हिजन. का बरं केली रिव्हिजन? कारण की आपण एकदा अभ्यास करून आपल्याला कळत नाही ना, म्हणून पुन्हा पुन्हा करावं लागतं. म्हणून सगळे अध्याय पुन्हा एकदा 18व्या मध्ये आपण रिवाईज करतोय. आता ही सगळी आपली शिकवणूक संपत आलेली आहे. सो वी आर अबाउट टू कम टू द एंड ऑफ दिस होल बुक. पण ह्यातनं शिकायचं काय? शिकायचं हेच आहे की आत्तापर्यंत मी जे स्वतःला जे आहे त्याच्यापेक्षा भलतंच काहीतरी समजत होतो, त्याच्यापासून आपल्याला मुक्ती पाहिजे. मुक्ती फक्त आपल्या भ्रमापासून पाहिजे. त्याच्यानंतर उद्यापासनं आपण संत होऊन जाऊ आणि आपण भगवे कपडे घालू किंवा आपण काहीच कपडे घालणार नाही जैन लोकांसारखे आणि आपण ॲबनॉर्मल होऊन जाऊ किंवा आपण खूप दुःखी होऊन जाऊ, असं बिलकुल नाही होणार. उद्यापासून सुद्धा जग जसं आज चाललेलं आहे किंवा जसं काल चालत होतं तसं चालत राहणार आहे. पण आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलणार आहे. म्हणजे लग्न होण्यापूर्वी एखादी जी मुलगी असते ती असते जशी आहे तशीच असते. परंतु लग्न ज्या क्षणी होतं, ज्या क्षणी आपले फेरे पडतात, त्याच्यानंतर आपल्याच मनामध्ये आपण स्वतःला तिचा नवरा मानतो, म्हणून मग त्या नात्याने ती आपली बायको होते. ती आहे तशीच असते, परंतु तिच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली.
का? कारण की मी स्वतःला तिच्या नात्यात आधी जो समजत होतो त्यापेक्षा वेगळं आता समजायला लागलो. तर आधी मी हे समजत होतो की हे जे सगळं जग आहे हे माझ्या उपभोगाचं साधन आहे. तो माझा भ्रम गेला. आता मला हे कळलं की हे जग जे आहे हे ईश्वराने परिपूर्ण आहे आणि हे उपासनेचं साधन, उपभोगाचं साधन नाही. आदोषजी आपला हात वर आहे पुन्हा एकदा. हा, भक्तीवरून तुम्ही म्हटलं ते मला एक हिंदी भजन आठवलं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्लिनी की तरह तुम खिलाते नहीं. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की देव असे तुम्ही मानता की देव नाही खाणार, पण भिल्लिनी सारखा तुम्ही श्रद्धा ठेवा, मग ते खातील. ठीक आहे ना मग. इट्स ओके, व्हेरी गुड, वंडरफुल. ऑल राईट. ठीक आहे, लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. बॅक टू ज्ञानेश्वरी. याप्रमाणे कर्मापासून तो माझ्या स्वरूप प्राप्तीपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले. हम्म. जे आधी तव पंडुसुता, सर्व कर्मे मज अर्पिता, सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी. कारण की अर्जुना, अगोदर तर सर्व कर्मे मला अर्पण केली असता माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल. तू जर तुझी सगळी कर्म, त्या कर्मांची फळं ती सगळी जर मला अर्पण केलीस, तर माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल, नेहमीच प्राप्त होईल. पाठी माझ्या ये प्रसादी, माझे ज्ञान जाय सिद्धी, तेणे मिसळी त्रिशुद्धी वीर स्वरूपी माझ्या. माझा यो यो की हा काय माहित प्रसाद झाला असता, माझा योग प्रसाद झाला असता काय माहित, माझ्या संबंधीचे ज्ञान सिद्धीला जाईल आणि त्या योगाने निश्चय करून माझ्या शुद्ध स्वरूपी मिळता येईल. माझा समजा तुला आशीर्वाद म्हणा प्रसाद मिळाला, तर माझ्या संबंधीचं तुझं जे ज्ञान आहे ते सिद्धीला जाईल, म्हणजे तुला स्पष्टपणे कळेल की मी कोण आहे आणि त्या योगाने निश्चय करून माझ्या शुद्ध स्वरूपी मिळता येईल. अद्वैतामध्ये काय म्हणतात माहिती आहे का, की ब्रह्मविद ब्रह्म एव भवती असं म्हणतात. म्हणजे ब्रह्म, निर्गुण निराकार परमात्मा, याचं ज्ञान आपल्याला इतर गोष्टींचं जसं ज्ञान होतं तसं नाही होत. म्हणजे हा टेलिफोन आहे, हे टेलिफोन आहे हे मला ज्ञान झालं, परंतु हा टेलिफोन माझ्यापेक्षा वेगळा आहे हे मला माहिती आहे. म्हणजे मी हा टेलिफोन जाणणारा आहे, हा टेलिफोन आहे हे मला माहिती आहे, आणि हा टेलिफोन मी नाही आहे, टेलिफोन माझ्यापेक्षा वेगळा आहे असं मला माहिती आहे. हे द्वैतामधलं ज्ञान आहे. परंतु ब्रह्माबद्दलचं ज्ञान असं वेगळेपणाने नाही होत. म्हणजे हे ब्रह्म आहे आणि मी ह्या ब्रह्माला जाणणारा ज्ञानी असं नाही होत. ब्रह्म जर जाणलं तर जो ब्रह्म जाणणारा आहे तो ब्रह्मच होऊन जातो. ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारा, ब्रह्म एव भवती, तो ब्रह्मच होऊन जातो. त्याच्यामध्ये जाणणारा, जाणलं गेलेलं, ह्या दोन गोष्टी वेगळ्या राहतच नाही, त्या एकच होतात. ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये जाणणारा उरतच नाही. तर अशा प्रकारे जर आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं, तर त्याच्यामध्ये मी अर्जुन वेगळा आणि कृष्ण वेगळा असं उरणारच नाही. त्याच्यामध्ये न कृष्ण उरेल न अर्जुन उरेल, त्याच्यामध्ये फक्त एक ब्रह्म उरेल. नथिंग एल्स विल रिमेन. मग पार्थात ये ठाई, साध्य साधन होय नाही, किंबहुना तुझ काही उरेची ना. अर्जुना, मग त्या ठिकाणी साध्य आणि साधन ही नाहीशी होतात. फार काय सांगावं, तुला काही उरणारच नाही. तू कृतार्थ झाल्यामुळे तुला काही करावयाचं राहणार नाही. तरी सर्व कर्मे आपली, तुवा सर्वदा मज अर्पिली, तेणे प्रसन्नता लाधली आजी जे माझी. आजी हे माझी. तर तू आपली सर्व कर्म मला सर्वदा अर्पिल्या कारणाने, म्हणजे तू सगळी कर्म मला अर्पण केलेली आहेस, त्या कारणाने माझी ही प्रसन्नता आज तुला प्राप्त झालेली आहे. आपण जर सगळीच्या सगळी कर्म भगवंतासाठी केली आणि भगवंताला अर्पण केली, भगवंताचं सोडून द्या, तुमच्या प्रिय व्यक्तीला समजा तुम्ही काहीतरी करून दिलं,
आणि ते जर प्रसन्न झाले म्हणजे काय, त्यांना आनंद झाला. होईलच, समजा आपण एखादी चांगली गोष्ट कोणासाठी तरी केली, तर त्यांना त्याचा आनंद होईलच. आणि त्यांना आनंद झाला हे बघून आपल्याला पण आनंद होईल ना. तर कृष्ण काय म्हणतोय की, अर्जुना, तू सगळीच्या सगळी कर्म माझ्यासाठी केली, मला अर्पण केली, आणि मला आनंद झाला, तर माझी जी प्रसन्नता आहे ती तुला मिळाली. हा कर्म अर्पण करण्याचा लाभ आहे. आपण जे काही करू सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळंच्या सगळं आपण कृष्णासाठीच करतोय, या भावनेने केलं, तर आपण नेहमी आनंदात राहू. आपण समजा आपल्यासाठी केलं ना, तर मग आपण दुःखी होऊ. पण कृष्णासाठी करतोय ही जर भावना असली, तर मग दुःखी होण्याचा चान्सच नाही काही. म्हणून येणे प्रसाद बळे, नव्हे झुंजाचेनी आडळे, न ठाकेची एक वेळे भाळलो तुझं. म्हणून जरी युद्ध हा उपदेश करण्याला प्रतिबंध आहे तरी, म्हणजे आता युद्धाच्या वेळेस मी तुला ही काय फिलॉसॉफी सगळी सांगतोय, तरी या प्रसन्नतेच्या बलाने हा लढाईचा प्रतिबंध तुला सांगण्याच्या आड येतच नाही. पण माझ्यामध्ये जी प्रसन्नता आहे, मी ज्या प्रसन्नतेने तुला हे सगळं सांगतो आहे, त्याच्यासाठी ही लढाई त्याच्या आड नाही येऊ शकत. लढाई इज नॉट अन ऑब्जेक्ट, और लढाई इज नॉट अ हिंड्रन्स. भुलून तुला सांगण्याच्या आड येतच नाही. असा मी एक वार तुझ्यावर भुलून गेलो नाही काय. म्हणजे आय एम रिअली इन लव्ह विथ यू. जेणे सप्रपंच अज्ञान जाये, एकू मी गोचरू होये, ते उपपत्तीचेनी उपाये गीता रूप हे. तर आता ज्या योगाने प्रपंचासह अज्ञान जाऊन मी जो एक तो गोचर होतो, सगळंच्या सगळं अज्ञान जे आहे आपलं प्रपंचाबद्दलचं, ते सगळं जाऊन आता मी जो एक आहे तो गोचर होतो. म्हणजे काय की तो समजतो. गोचर इज टू अंडरस्टँड. गोचर म्हणजे, गो म्हणजे इंद्रिय आहेत आपली. गोचर म्हणजे त्यांना, इंद्रियांना आपल्याला कळलं, ते आपलं मन देखील एक इंद्रियच आहे. ते आपलं गीतारूपी ज्ञान अनेक युक्तींच्या उपायाने, मिया ज्ञान तुझं आपुले, नानापरी उपदेशले, येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्मा धर्मजे. मी तुला नाना प्रकारांनी सांगितलं. या ज्ञानाच्या योगाने धर्माधर्माचे मूळ कारण, धर्माधर्माचे म्हणजे धर्म आणि अधर्म, धर्म प्लस अधर्म इक्वल टू धर्माधर्म. तर या धर्म आणि अधर्माचं मूळ कारण जे अज्ञान, ते सर्व टाकून दे. तर हे झाल्यानंतर शेवटी हा जो सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे, किंवा फार महत्वाचा श्लोक आहे, 66वा, हा म्हणण्यासाठी स्मिताताई, मंजूताई कोणी आहात का इथे? इथे म्हणता का? आर यू हिअर? नसाल तर मग मी म्हणतो. हं? सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा अर्थ हा आहे की, अबॅन्डन ऑल व्हेरायटीज ऑफ रिलिजन अँड जस्ट सरेंडर अन टू मी. आय शॅल डिलिव्हर यू फ्रॉम ऑल सिनफुल रिॲक्शन्स. डू नॉट फिअर. घाबरू नको. सगळ्या प्रकारच्या धर्मांचा आता तू त्याग कर आणि मला शरण ये. म्हणजे बघा की, आधी 2-3 श्लोकांपूर्वी कृष्ण काय म्हणाला होता? तो म्हणाला होता की, मी तुला हे सगळं सांगितलेलं आहे आता, आता तुला जे योग्य वाटतं ते तू कर. परंतु आता ते जे स्वातंत्र्य दिलं होतं अर्जुनाला, ते कृष्णाने स्वतःच काढून घेतलं. आता काय सांगितलं नाही की सर्व धर्मांचा त्याग कर. इथे धर्माचा अर्थ रिलिजन असा लिहिला आहे प्रभुपादांनी. पण रिलिजन हा शब्द धर्मासाठी उपयुक्त नाही. रिलिजन म्हणजे एक पंथ म्हणा, किंवा उपासना पद्धती आहे. एका विशिष्ट समूहावर आपला विश्वास, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, त्याला आपण रिलिजन म्हणू. धर्म ही गोष्ट वेगळी आहे. पण आता कुठला धर्म त्यागायचा आहे आपण? तर आपला जो शरीर धर्म आहे, म्हणजे मी देह आहे असं जेव्हा आपण मानतो, तेव्हा आपल्याला शरीर धर्म असतो. आपण जेव्हा स्वतःला जीव आहे असं मानतो, तेव्हा आपल्याला एक जीवाचा धर्म असतो.
हे सगळे धर्म टाकून तू आता मला शरण ये. तुला जर हे खरंच कळलं असेल की मी कोण आहे, तुला जे हे खरंच कळलं असेल की तू कोण आहेस, तर सगळे धर्म आपोआप गळून पडतील. असं होईल. ह्याच्या आत्तापर्यंत आपण जे बोललो होतो त्याच्याबद्दल काही कोणाला चिंतन करायचंय, विचार व्यक्त करायचे आहेत? नंतर मग पुढे जाऊ याच्यापेक्षा. सो आय टेक अ ब्रेक क्विकली. बोला आदर्श. आपण जे सांगितलं होतं, मी आणि ब्रह्म एक आहे, ही जी अवस्था येते, तर मला प्रश्न आहे की ही अवस्था म्हणजे समाधी स्टेजला येते. हो, यायला पाहिजे. दॅट इज समाधी. आणि ती अवस्था जर आपल्याला अनुभवायला आली, तर त्या अवस्थेमध्ये आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रश्न नसणार. आपल्या मनामध्ये जोपर्यंत प्रश्न येत आहेत तोपर्यंत आपण समाधी अवस्थेमध्ये नाही आहोत, असं समजायला हरकत नाही. समीरजी, आपण व्हिडिओ सुरू केला आणि अनम्यूट करायचा प्रयत्न केला. बोला. अर्जुना, तुझी सगळी कर्म मला अर्पण कर. ऐकू येते का? येत आहे, गो हेड. का नाही ऐकू येते? कृष्ण म्हणतो की तुझी सगळी कर्म मला अर्पण कर. बट विचारू का प्रश्न? हो, गो हेड, विचार. तर whom does this advice apply to? म्हणजे कोणावरती लागू होतो? जे समाजामध्ये शेड लोक असतात, अ, उत्तम क्षत्रिय असतात, का आपला नॉर्मल लोक जे काय म्हणतात ते नोकरी करणारे स्टुडंट, प्लंबर वगैरे, म्हणजे सगळ्या समाजाला हे लागू आहे का? जे पोचले त्या थरावर सोशल, करेक्ट, 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 व्हेरी गुड. हा म्हणजे खूप विक्रम चांगला प्रश्न आहे. चतुर्दिनीला लागू होतो आणि मग समीरला पण लागू होतो का हा म्हणजे मी हा जो प्लंबर आहे आणि श्लोक आहे, तुम्ही शेट आहात असं? हा जो श्लोक आहे ना समीर, युअर अनालिसिस इज हा, ॲब्सोल्युटली करेक्ट. की हा, एक्झॅक्टली. हा श्लोक जो आहे, हा जर आपण आयसोलेशन मध्ये वाचला तर त्याचा अर्थच नाही कळणार. हा श्लोक वाचण्यापूर्वी, ऐकण्यापूर्वी आपल्याला ह्याच्या आधीची गीता समजलेली असली पाहिजे, तरच हा श्लोक म्हणजे काय आहे ते कळेल. तर हा श्लोक कोणासाठी ॲप्लिकेबल आहे? की ज्यांनी आत्तापर्यंत गीता शिकलेली आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत गीता आचरणात आणलेली आहे त्याच्यासाठी हा श्लोक ॲप्लिकेबल आहे. समजा आपल्याला आत्तापर्यंत म्हणजे सगळी कर्म, गीता जे आतापर्यंत. ऑफकोर्स, ऑफकोर्स. अरे बापरे. हा. आणि जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत सुद्धा काय सांगितलं होतं 3 श्लोकांपूर्वी, की मी तुला सगळी गीता सांगितली, ही जर तुला व्यवस्थित समजलेली असेल तर तू तुला जे अच्छा. योग्य वाटतंय ते कर. परंतु हा, 3 श्लोकानंतरच कृष्णाला हे लक्षात आलं की त्याला काही हे विशेष कळलेलं नाहीये अजूनही. म्हणून मग तो काय म्हणतो की हा. तू आता मला शरण ये. म्हणजे तू मी जे सांगतोय ते कर. असं आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज. आपण सर्व धर्मांचा परित्याग केव्हा करू शकतो? जर आपण पूर्णपणे शरण जाणार असू भगवंताला तर. जर आपण पूर्णपणे भगवंताला हम्म. शरण जाणार नसू तर आपण सर्व धर्माचा त्याग नाही करू शकत. आणि एवढी सगळी गीता समजल्यानंतर सुद्धा माझ्या शरीर धर्माचा त्याग मी करू शकतो का? नाही करू शकत. माझ्या शरीराचा जो धर्म आहे तो धर्म मला पाळणं आवश्यक आहे. कॉन्शियसली पाळणं आवश्यक हो. आहे. म्हणजे काय आहे की आता मला सगळं समजलेलं आहे, आय एम रिअलाइज, त्यामुळे आता मला खाण्यापिण्याची काही गरज नाही आहे. हां, असं होईल का? असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे मग? म्हणजे शरीराचा धर्म आहे की त्याला तुम्हाला काहीतरी इंधन देणं आवश्यक आहे. मग हा. तोही धर्म आपण त्याग करू का? तर ह्या धर्माचा, म्हणजे ह्या श्लोकाचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो समजला पाहिजे आधी, आणि तो समजल्यानंतरच तो श्लोक आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणला पाहिजे. सर्व धर्मांचा आपण परित्याग नाही करू शकत. म्हणजे आणू शकतो. हा, नाही. हो, आणू शकतो. म्हणजे आणू शकतो म्हटल्यानंतर मग काय होईल माहिती आहे का? आपण धर्माचं पालन करू. म्हणजे माहिती पाहिजे की काय आहे. हा. हा, आपण शरीर धर्माचं आणू सुद्धा पालन शकलो करू, नाही शकलो. जीवधर्माचं सुद्धा पालन करू. आपलं सर्व धर्मां परित्याज्य म्हणजे काय माहिती आहे का? की धर्मानुसार आपल्याला जे आचरण करणं आवश्यक आहे ते आपण करत राहू. परंतु
ते आचरण मी करतोय, हा जो कर्ता भाव आहे हा आपण टाकून देऊ. सर्व धर्मान परित्यज्य, याच्यासाठी धर्म टाकण्याची गरज नाही आहे, परंतु धर्म पालन करणारा मी कोणीतरी श्रेष्ठ धार्मिक व्यक्ती, हा अहंकार त्यागणं हे जास्त महत्वाचं. असं सर्व असं धर्मान चालेल का, काही परित्यज्य. कर्म अर्पण केले आणि काही कर्म अर्पण नाही केले, असं चालतं का असं नाही चालत? तुम्ही जोपर्यंत मी कर्म करणारा आहे या अच्छा. मनस्थितीमध्ये कर्म करता, तोपर्यंत तुम्हाला ती सगळीच्या सगळी कर्म अर्पण करणं आवश्यक आहे. कारण अच्छा. की सत्य काय माहिती आहे का? डू यू नो द ट्रूथ? द ट्रूथ इज, तुम्ही काहीही कर्म जरी केलं तरी सुद्धा कर्म करण्याची प्रेरणा, कर्म करण्यासाठी आवश्यक असलेली साधन सामग्री, कर्म करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणं, कर्म करण्यासाठी आवश्यक असलेलं क्षेत्र आणि कर्म करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छा, या सगळ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेमुळे किंवा भगवंताच्या मर्जीनुसार होत असतात. तर तुम्ही काहीही जरी केलं तरी सुद्धा ते भगवंताच्या इच्छेनेच घडत असतं. तर तुम्ही अर्पण करा किंवा नका करू, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, सगळ्याची सगळीची सगळी सगळी कर्म आणि सगळ्या कर्मांचं फळ, ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेमुळेच होतात. म्हणजे काय की दे हॅपन अकॉर्डिंग टू नॅचरल लॉ. सो देअर फॉर माय थिंकिंग और माय मिस्टेकनली arrogantly thinking that I am the doer is completely foolish. आदोष, आपला हात पुन्हा एकदा वर आहे, काय झालं? थोडस ते इनटेक ऑफ फूड वरून मला नाही कळलं की आपण मंदिरात जातो, आपल्या ह्याच्यात तर आपण बरेच ठिकाणी पाहतो की हे अमुक अमुक समाधीस्थ झाले. या तारखेला समाधीस्थ झाले किंवा गजानन महाराजांनी या दिवशी पंचमीच्या दिवशी समाधी घेतली. तर ही समाधी घेताना नॅचरली जे डोक्यात येतं ते इंटेक ऑफ फूड मस्ट हॅव स्टॉप कम्प्लिटली. ऑफकोर्स, ऍब्सोल्युटली. समाधीस्थ झाल्यानंतर कुठे काय आपण फूड घेणार आहे? आपण जोपर्यंत समाधीमध्ये नाही आहे, आपण जोपर्यंत द्वैतामध्ये आहोत, जोपर्यंत आपण या जगामध्ये आहोत, तोपर्यंत आपल्याला अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे. अनलेस यू आर लाईक दोघातिघा दोघातिघांची मला उदाहरणं माहिती आहेत की ज्यांनी कधी अन्न ग्रहण नाही केलं अनेक वर्ष. म्हणजे अजूनही आहेत काही. एका जणाशी मी बोललो पण होतो फोनवर, तो गेले काहीतरी 12-15 वर्ष नुसत्या हव्यावरच आहे, तो अन्न नाही खात. असे लोक आहेत, अन्न न खाणारे. मी नाही येतो, मला अन्न खावं लागतं, मी रोज अन्न खातो. आत्ता हा गीतेचा क्लास होण्यापूर्वी पण मी स्वतः ब्रेकफास्ट करून आलेलो आहे. त्यामुळे मला अन्नाची गरज आहे. मी काही कोणी पोचलेला वगैरे नाही, मी सगळ्यांसारखा एक सर्वसाधारण साधक आहे. मी गीतेचा अभ्यास करतोय, समजून घ्यायचा प्रयत्न. ओके, सो लेट अस गो फर्दर आणि सी व्हॉट विनोबा हॅज टू से अबाउट दिस. विनोबा काय म्हणतात? सगळे धर्म सोडू, सगळे धर्म सोडूनी एका शरण ये मज, जाळीन सर्व मी पापे, तुझी शोक करू नको. सगळे धर्म सोडून मला तू शरण ये, तुझी सर्व पाप मी जाळीन, अजिबात तू शोक करू नकोस. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात? त्यागोनी समस्त धर्मांसी, यावे शरण केवळ मजसी, मी करीन तुझसी पापमुक्त, न करावा तू शोक किंचित. तू बिलकुल शोक करू नको, तुला मी पापमुक्त करीन. मला केवळ शरण ये, एका मला फक्त तू शरण ये. समस्ता हि धर्मास सोडून पार्था, भजावे स्मरावे मलाची समर्था, मिळावी तुला पाप मुक्ती हि तेव्हा, कशासी करावा वृथा शोक तू वा. का बरं शोक करतोयस तू? सगळे धर्म त्याग करून तू मला शरण ये आणि मी तुला पापमुक्त करीन, है ना? नेक्स्ट आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हो? सर्व धर्माचा म्हणजे धर्माधर्माला कारणीभूत असणारे जे अज्ञान, त्याचा त्याग करून मला एकट्यालाच अद्वैत भावाने शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. आशा जैसी दुःखाते, व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा जशी दुःखाला प्रसवते, आपल्या मनात समजा आशा असली ना की एखादी गोष्ट होईल आणि ती समजा नाही झाली तर मग दुःख होतं. निंदा जशी पापाला प्रसवते, म्हणजे समजा आपण कोणाची निंदा केली तर त्याच्याने पाप होतं.
पाप काय आहे? तुम्ही मला सांगा की आपण निंदा कोणाची करू? आपण निंदा स्वतःची करू कधी? आपण निंदा नेहमी कोणाची तरी दुसऱ्याची करू. समजा आपण एखाद्या दुसऱ्याची निंदा केली तर पाप का बरं झाला? कारण की आपण त्या दुसऱ्याला खरं मानलं, आपल्याला वेगळं मानलं. आपल्याला वेगळं मानलं, दुसऱ्याला वेगळं मानलं, त्याच्यामुळे आपण त्यांची निंदा केली. वेगळं मानलं हेच पाप आहे. निंदा केली हे पाप नाही आहे. वेगळं मानलं हे पाप आहे. वेगळं मानलं म्हणून तर आपण निंदा केली ना. आपण जर वेगळं मानलंच नसतं तर निंदा केलीच नसती. म्हणजे मग पाप घडलंच नसतं. अद्वैतामध्ये पाप नाही घडू शकत. पाप हे द्वैतामध्येच घडू शकतं. किती आहे ना चांगली आयडिया, ट्रिक. अद्वैताचा अभ्यास करण्यासाठी किंवा अद्वैताचं मर्म जे आहे ते कळून, ते समजून घेऊन आणि त्या प्रकारे समजा आपण राहायला लागलो तर आपल्या हातून पाप घडूच नाही शकत. जर घडत असेल, जर करत असू पाप आपण, तर आपण अद्वैतापासून पुष्कळ दूर यायचं असं समजायला हरकत नाही. हं? निंदा जशी पापाला प्रसवते हे राहू दे, ज्याप्रमाणे दुर्भाग्यहीन स्थितीला प्रसवते. दुर्भाग्यहीन स्थितीला का बरं प्रसवते? कारण की आपण पाप केलं म्हणून. आपल्या जीवनामध्ये जर दुःख असेल तर आपण त्याच्यासाठी काहीतरी पाप म्हणजे काहीतरी चूक केलेली आहे याच्या आधी, म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. त्यामुळे आपण इतरांना आपल्या दुःखासाठी दोषी धरण्याऐवजी स्वतः काय केलंय ते बघावं आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा. जगाला दुरुस्त करण्याची काही गरज नाही. जग आपण तयार केलेलं नाहीये, त्यामुळे त्याला दुरुस्त करण्याची जबाबदारी आपली नाही. आपल्याला स्वतःला दुरुस्त करण्याची जबाबदारी आहे. आपण जर दुरुस्त झालो तर इतर जग आपोआप दुरुस्त होईल किंवा ठीकच आहे असं आपल्याला लक्षात येईल. तैसे स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडूनी घाली अशेख, ज्ञाने येणे. त्याप्रमाणे स्वर्ग आणि नरकाला सुचवणारे जे धर्माधर्म, त्या धर्माधर्मास अज्ञान प्रसवतं. ते संपूर्ण अज्ञान या ज्ञानाने नाहीसं करून टाक. हे पहा, धर्म, अधर्म, स्वर्ग, नरक, हे सगळे जे धर्म आहेत ना, हे सगळे जीवाचे धर्म आहेत. आता आपण काय बोललो होतो? समीरनी मला विचारलं ना की आपण कशाचा त्याग करायचा. तर आपण जो धर्म आत्तापर्यंत पाळत होतो, कुठला धर्म? देहदृष्ट्या शरीराचा धर्म, देहाचा धर्म. आणि जीवदृष्ट्या जीवाचा धर्म. जीवाचा धर्म काय? पाप आणि पुण्य. कशा करता? पाप केलं तर नरकात जाऊ आपण, आणि पुण्य केलं तर स्वर्ग मिळेल. तर जोपर्यंत आपण स्वतःला देह मानत असू, तोपर्यंत आपण देहाच्या सुखांच्या मागे लागू. जोपर्यंत आपण स्वतःला जीव मानत राहू, तोपर्यंत आपण जीवाला जे स्वर्ग आणि नरकापासून सुख आणि दुःख मिळतात त्याच्या मागे लागलेलं राहू. हे धर्म आपल्याला सोडायचे. का? कारण की अद्वैतामध्ये धर्म आणि अधर्म दोन्ही नाहीच. पाप आणि पुण्य दोन्ही नाही. आपण आधी एका अध्यायात बघितलं होतं ना की पुण्य देखील पापमयच आहे. आठवतं तुम्हाला? अरे, पुण्य कसं काय पापमय आहे? कारण की पुण्य आपल्याला सुखामध्ये अडकवून ठेवेल. पुण्य आपण कशा करता केलं? कारण की आपल्याला सुख मिळावं, आपल्याला स्वर्गामध्ये जाता यावं, म्हणून पुण्य केलं ना. मग काय होईल की आपण त्या सुखामध्ये, त्या स्वर्गामध्ये अडकून जाऊ. तर पुण्य हे आपल्याला त्या स्वर्गाच्या सोन्याच्या साखळीत अडकवेल. पाप आपल्याला लोखंडाच्या नरकाच्या साखळीत अडकवेल. पण साखळी ती साखळीच, लोखंडाची असो किंवा सोन्याची. त्यामुळे आपल्याला धर्म आणि अधर्म, धर्माधर्म, पाप पुण्य, स्वर्ग नरक, हे सगळं ड्रॉप करायचं. सर्व धर्मान परित्यज्य याचा अर्थ हा आहे की आतापर्यंत आपण देहधर्म आणि जीवधर्म जे पाळत होतो ते ड्रॉप करायचे. त्या धर्मांचा त्याग करून मला शरण ये असं म्हणतायत कृष्ण. ठीक आहे. हाती घेऊन तो दोरू, सांडीजे जैसा सर्पाकारू, का निद्रा त्यागे घराचारू, स्वप्नीचा जैसा. हातात दोरी घेऊन ज्याप्रमाणे त्या दोरीवर भासणारी सर्पाची कल्पना टाकून द्यावी,
अथवा निद्रेच्या त्यागाने ज्याप्रमाणे स्वप्नातील प्रपंच टाकून द्यावा. म्हणजे काय आहे की आपण फक्त याची कल्पनाच तर केली आहे ना, की त्या दोरीवर साप आहे, म्हणजे ती दोरी नसून साप आहे हे आपण मानलेलं आहे. इथं दोरीच होती ना आधीपासून, साप थोडीच होता. किंवा झोपेमध्ये आपल्याला जे स्वप्न पडलेलं होतं ते स्वप्न पडत असताना किंवा आपण ते स्वप्न बघत असताना खरं वाटत होतं, पण जागं झाल्यानंतर असं लक्षात आलं की ते स्वप्न होतं. त्यामुळे ते आपण टाकून द्यायची गरज नाही, ते गळून पडेल. नाना सांडिलेनी कवळे, चंद्रीचे धुये पिवळे, व्याधी त्यागे कडुवाळे पण मुखाचे. किंवा काविळीने टाकल्यावर ज्याप्रमाणे चंद्राचा भासणारा पिवळेपणा नाहीसा होतो, अथवा रोग नाहीसा झाला म्हणजे तोंडाचा कडूपणा जातो. कावळी जोपर्यंत असते ना तेव्हा तोंडाला खूप कडूपणा असतो. मला झाली होती एकदा. आणि आपल्याला सगळं पिवळं पिवळं दिसतं. कावळी जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र पांढरा असला तरी आपल्याला पिवळा दिसेल, पण कावळी गेली की मग तो पुन्हा पांढरा दिसेल, पिवळेपणा नाहीसा होईल. अगा दिवसा पाठी देऊनी, मृगजळ घापे त्यजुनी, का काष्ठ त्यागे वन्ही, तजिजे जैसा. अरे अर्जुना, दिवस मावळल्यावर मृगजळ नाहीसं होतं. अथवा लाकडाच्या त्यागाने जसा अग्नी टाकला जातो. आता पहा की रात्री मृगजळ दिसेल का आपल्याला? मृगजळ तर दिवसाच दिसेल ना. रात्र झाल्यावर मृगजळ आपोआप नाहीसं होईल. त्याप्रमाणे लाकडाच्या त्यागाने जसा अग्नी टाकला जातो. समजा लाकूडच नाही राहिलं तर अग्नी पण चालला जाईल ना. समजा लाकूड पूर्ण जळून गेलं, त्याच्यानंतर लाकूड नाहीसं झालं, मग अग्नी पण नाहीसं होईल. राईट. त्याप्रमाणे मला जोपर्यंत हे वाटत होतं की मी देह आहे, तोपर्यंत देहाचे सगळे जे धर्म आहेत ते मी पाळत होतो, मला पाळावे लागत होते. आणि जेव्हा मी स्वतःला जीव समजत होतो तोपर्यंत मला ह्या जीवाचे सगळे धर्म पाळावे लागत होते. परंतु जेव्हा मला हे कळलं की न हा देह मी आहे, न हा मी जीव आहे, तर ह्यांचे धर्म माझ्यावर लागू नाही होणार. म्हणजे मी जो शुद्ध आत्मा आहे, त्या शुद्ध आत्म्यावर कुठल्याही प्रकारच्या धर्माचं बंधन लागू पडू शकत नाही. कारण की तो शुद्ध आत्मा जो आहे तो न देह आहे न जीव आहे. पण हा शुद्ध आत्मा भ्रमवश, बाय मिस्टेक, बाय डिल्युजन असं मानायला लागतो की मी हा देह आहे, म्हणून त्याला मग त्या शरीराचे धर्म पाळावे लागतात. तो हा मानायला लागतो की मी एक जीव आहे, म्हणून मग त्याला त्या जीवाचे धर्म पाळावे लागतात. परंतु जो शुद्ध आत्मा आहे, तो न देह आहे न जीव आहे. तर जर समीर, तुझ्या प्रश्नाचं आणखीन एक उत्तर आहे की मला जर हे कळलं की मी शुद्ध आत्मा आहे, तर मग मला धर्म पाळायची गरज नाही. परंतु जगामध्ये असताना, व्यावहारिक जगामध्ये असताना आपल्याला धर्म तर पाळायची आवश्यकता आहेच. परंतु लॉ ऑफ द लँड, म्हणजे आजचे जे कायदे कानून आहेत, नियम आहेत, अटी आहेत सगळ्या, त्या पाळणं आवश्यक आहे ना. आपण जर मुंबईत राहत असू तर आपण रस्त्याच्या डावीकडनं गाडी चालवणं अपेक्षित आहे. अमेरिकेत राहत असू तर आपण रस्त्याच्या उजवीकडनं गाडी चालवणं अपेक्षित आहे. तर हे नियम सुद्धा पाळावे लागतात. व्हाईल वी आर इन द रिलेटिव्ह वर्ल्ड, वेन वी आर अवेक. नाही, मग स्वधर्म पाळायचा का नाही पाळायचा? बिलकुल पाळायचा. तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाचं दर्शन किंवा बोध झालेला आहे का? आता म्हणतात, हा आर यू तर अवेअर ऑफ, हॅव माझा यू काय पाठीमागे एक्सपिरियन्स्ड काय युअर प्युअर सेल्फ? आपल्याला आपल्या नाही, आत्मस्वरूपाचा बोध झालेला असं असं आहे का, हा प्रश्न आहे. हा जर नसेल झाला तर धर्म पाळणं कसं. आवश्यक. हा, मग तेच ना. येस. ते आत्म स्वरूप बोध यांना हे सगळं झाला असेल, कंडिशनल श्री आहे. स्वामी इट इज समर्थ ऑल यांना. कंडिशनल. सर्व धर्मान परित्यज्य इज कंडिशनल टू माय रिअलायझिंग हु आय एम. मला जर माझ्या स्वरूपाची ओळख झालेली असेल तर मी कर्म करणारा, धर्म पाळणारा उरणारच नाही तिथे. जर मला माझ्या स्वरूपाची ओळख झालेली असेल हा, तर जो धर्म पाळणारा आहे, कर्म करणारा आहे, कर्माचं फळ उपभोगणारा आहे, तो उरणारच नाही तिथे. त्यामुळे मी
देहाचे धर्म पाळतोय किंवा मी जीवाचे धर्म पाळतोय, हा जो पाळणारा मी आहे तो मी तिथे नाहीसा होईल. म्हणून सर्व धर्मांपरित्याज्य आहे. पण जोपर्यंत तो मी आहे तोपर्यंत धर्म पाळणं आवश्यक आहे आणि व्यावहारिक जगामध्ये पाळणं पण आवश्यकच आहे. हे गजानन महाराज किंवा श्री स्वामी समर्थ यांनाच शक्य होत होत असेल करेक्ट, होत पण होत असावं. अनफॉर्च्युनेटली आपण नाही आहे ते. आय एम नॉट गजानन महाराज, हा आय एम तेच ना, नॉट स्वामी आपण कसं समर्थ. बोलू शकतो. लोकांना मी असं काय वाटत तसं असेल की प्रचार कसा होणार यांना ना खूप मी. कळतं, लोकांना असं वाटत असेल की हे पोचलेले आहेत वगैरे, असं बिसं काही नाही. मला माहिती आहे ना, मेरे को पता है की मेरी औकात कितनी है. हा तेच, हिंदीमध्ये एक्झॅक्टली. तर आपल्याला अपुन आपण को आपल्या मालूम है अपुन अवकातीत के. राहायला पाहिजे माणसानी, नाही. आय नो व्हेर आय एम, मैं कितने पानी में हूं मेरे को पता है. तर आपण स्वतःला खूप जास्त समजायची काही गरज नाही आहे. आपण साधकाच्या दृष्टिकोनातनं. पण आणखीन एक गोष्ट मी सांगू शकतो की जर आपण धर्म पाळण्याची सवय केली, अभ्यास केला, तर मग तो धर्म सहज पाळता येतो. सो वन्स यू आर यूज टू फॉलोइंग रूल्स, देन मी रूल पाळणारा खूप मोठा श्रेष्ठ प्राणी, अशा प्रकारचा अहंकार देखील त्या सातत्याने किंवा त्या अभ्यासाने जातो. म्हणून पहिल्यांदा आपल्याला खूप प्रयत्नपूर्वक मी एखादी गोष्ट करीन आणि एखादी गोष्ट करणार नाही, हे दृढ निश्चयपूर्वक करावं लागतं. मनावर धोंडा ठेवून की मी ह्या गोष्टी करणार नाही म्हणजे नाही, कारण की ह्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या नाही आहेत. आय एम नॉट गोइंग टू स्पेंड माय टाइम अँड एनर्जी ऑन सोशल मीडिया बिकॉज इट इज नॉट गुड फॉर मी. मला मला काय करणं आवश्यक आहे त्याच्याचवर मी फक्त आपलं लक्ष केंद्रित करीन. ह्या दृढनिश्चयाने मला पहिले त्रास होईल कदाचित हे करत असताना, परंतु ते करणं माझ्यासाठी आवश्यक आहे, ते मी करीन. आणि ते करत असताना त्याची सवय झाली की त्याच्या अभ्यासाने मला ते करतोय असं वाटणारच नाही. ती स्टेज खूप दूरची आहे, पण मला आता सध्या डिसिप्लिननी अभ्यास करणं तो आवश्यक आहे की मी सोशल मीडियावर वेळ घालवणार नाही, एनर्जी घालवणार नाही. माझं जे काम आहे त्याच्यावर मी फोकस करीन. त्याच्या व्यतिरिक्त मला गीतेचं चिंतन मी करत राहीन. हे समजा आपण करत राहिलो म्हणजे आपली व्यावसायिक जबाबदारी, आपली कौटुंबिक जबाबदारी, आणि त्याच्यानंतर हे करत असताना गीतेचं चिंतन, हेच फक्त मी करणार आहे. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीच करणार नाही, हा निश्चय मी स्वतः करणं फार आवश्यक आहे माझ्या स्वतःसाठी. ठीक आहे. बघूया काय म्हणतात नांदे महाराज. तैसे धर्माधर्माचे डवाळ, दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजुनी त्यजी सकळ धर्म जात. त्याप्रमाणे मिथ्या धर्माधर्माला दाखवणारं जे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करून धर्ममात्राचा त्याग कर. आपल्याला अज्ञानाचा त्याग करायचा आहे. अज्ञानाचा त्याग जर केला किंवा होऊ शकला तरच धर्माधर्माचा त्याग होऊ शकतो. मग अज्ञान निमालिया, मीची येकू असे अपैसया, सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे. मग ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेलं असता आपण एकटे उरतो, त्याप्रमाणे अज्ञान नाहीस झाल्यावर आपोआप मी एकटाच राहतो. तैसा मी एक वाचूनी काही, मग भिन्ना भिन्न आन नाही. सोहंबोधे तयाच्या ठाई अनन्यू होय. त्याप्रमाणे मग मी एकट्या वाचून दुसरं भिन्न भिन्न काहीच नाही. असं जे माझं स्वरूप त्याच्या ठिकाणी तोच मी आहे, अशा ज्ञानाने अनन्य हो. पै आपुलेनी भेदेविण, माझे जाणीजे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा. अर्जुना, आपल्याला माझ्याहून भिन्न न मानता जे माझं एक पण जाणावयाचं, त्याचंच नाव मला शरण येणं हे होय. ओके. जैसे घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. म्हणून ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश जसं महाकाशात ऐक्याने प्रवेश करतं, त्याप्रमाणे ऐक्याने मला शरण ये, म्हणजे माझ्याशी ऐक्याला पाव, असा मला शरण ये. आता घट फुटल्यावर घटाकाश महाकाशामध्ये विलीन होतं म्हणजे काय, की आता बघा की ही माझ्याकडे डब्बी आहे. ह्या डब्बीच्या आतमध्ये जी पोकळी आहे ते म्हणजे आकाश आहे ना. द स्पेस इनसाइड द बॉक्स, राईट. आणि दर इज स्पेस आउटसाइड द बॉक्स. तर समजा ही डब्बी फुटली, तर ह्याच्या आतलं आकाश जे आहे ते काय होईल, ते त्या महाकाशामध्ये विलीन होईल. अरे जेव्हा ही डब्बी होती तेव्हा ते आकाश ह्या आकाशापेक्षा वेगळं होतं का? ते तर एकच आकाश होतं.
आपलं लक्ष त्या डब्बीकडे होतं म्हणून आपल्याला असं वाटलं की त्या डब्बीच्या आतमध्ये वेगळं आकाश आणि बाहेर वेगळं आकाश. जोपर्यंत आपण स्वतःला देह समजत असतो तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की या देहाच्या आतमध्ये मी आणि बाहेर जग आहे असं वाटत राहतं. तोपर्यंत म्हणजे व्यवहारात तुम्ही सगळे लोक माझे भाऊ किंवा बहीण आहात ह्या दृष्टीने माझा तुमच्याशी व्यवहार होणं अपेक्षित आहे. परंतु मी स्वतः म्हणजे माझं जे खरं स्वरूप आहे ते आणि तुमचं जे खरं स्वरूप आहे ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. ते एकच आहे. म्हणजे व्यवहारात जरी मी तुम्हाला म्हणत असलो की तुम्ही माझे भाऊ आहात किंवा बहीण आहात तरी सुद्धा माझ्या आतमध्ये मला हे माहिती आहे की तुम्ही माझ्याविषयी वेगळे नाही आहात. मी आणि तुम्ही एकच आहोत. तुम्हाला समजा कोणी विचारलं की तुमचं नाव काय आहे तुम्ही म्हणाल की माझं नाव अमुक अमुक आहे. तर ह्या माझं नाव अमुक अमुक आहे ह्या वाक्यामधला जो मी आहे तो मी एकच आहे. सो दिस सेन्स ऑफ आय दॅट आय इज वन त्या ऐक्याला जर आपण प्राप्त झालो तर मग कुठलाही धर्म पाळायची गरज नाही. त्या ऐक्याला मी आहे का म्हणून आतापर्यंत स्वतःला विचारा तुम्ही मला नका विचारू. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतू. अर्जुना सोन्याचा मणी जसा सोन्याला शरण येतो हे ऐक्याला पावतो अथवा लाट जशी पाण्याला शरण येते म्हणजे ऐक्याला पावते त्याप्रमाणे तू अभिन्नत्वाने शरण ये मला. वाचुनी सागराच्या पोटी वडवानळू शरण आला किरीटी जाळुनी ठाके तया गोठी वाळुनी धेपा. याशिवाय ऐक्याने शरण न येता अर्जुना समुद्राच्या पोटात वडवानळ जसा शरण आला खरा परंतु तो समुद्रास म्हणजे समुद्रापासून भिन्न राहून त्यास जाळीत नाही काय. समजा वडवानळ समुद्रामध्ये जरी असला तरी सुद्धा तो वेगळा असल्यामुळे त्याला जाळीत नाही काय. तसं माझ्याहून भिन्न राहून शरण येण्याच्या गोष्टी त्या तू टाकून दे. तू जर मला शरण आला तर तू माझ्यापेक्षा भिन्न राहणार नाहीस. तू जर म्हटलं की मी तुला शरण आलेलो आहे तर तू माझ्यापेक्षा भिन्न राहणार नाहीस. मजही शरण रिखिजे आणि जीवत्वेची असिजे धिक भोली हिया न लजे प्रज्ञा केवी. मलाही शरण यावयाचं आणि जीवपणानेच असावयाचं धिक्कार असो या बोलण्याला. म्हणजे तू असं म्हणतोय की मला शरण येतोयस तू आणि तरी तू म्हणतोय की तू माझ्यापेक्षा वेगळा आहेस जीवपणाने. या बोलण्याची बुद्धीला लाज कशी नाही वाटत. अगा प्राकृता ही राया अंगी पडे जे धनंजया ते दासीरूही की तया समान होय. अरे अर्जुना एखाद्या सामान्य राजानेही जिचा अंगीकार केलेला असतो ती बटीक देखील असली तरी त्या राजाच्या बरोबरीची होते. अरे आधीच्या काळामध्ये माहिती आहे का राजा लोकांना अनेक प्रकारच्या बायका असायच्या. एक बाई म्हणजे एक कोणतरीची राणी असायची. समजा एखादी ऑफिशियली नसली राणी बटीक तरी सुद्धा वन्स द किंग हॅज टेकन हर त्याच्या बरोबरीची झाली की नाही असं आहे. मा मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको वोखटे कानी लावू. मग मी जो विश्वाचा स्वामी तो भेटतो आणि जीवाची ग्रंथी म्हणजे जीवदशेचं बंधन मात्र सुटत नाही. असल्या ओंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस. समजा तू मला भेटलास किंवा मी तुला भेटलो तर तुझं जे जीवदशेचं बंधन आहे म्हणजे काय की तुला स्वतःला असं वाटतं की मी जीव आहे ते बंधन आपोआप गळून पडेल. म्हणून मी होऊनी माते सेवणे आहे आई ते करी हाता येते ज्ञाने येणे. मद्रूप होऊन म्हणजे माझ्यासोबत अनन्य होऊन माझ्यासारखा होऊन माझी सेवा करणं ही सहज भक्ती आहे. ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असं कर. मग ताकवनिया काढिले लोणी मागवते ताकी घातले परी न घेपेची काही केले तेणे जेवी. मग ताकातून काढलेलं लोणी ताकात पुन्हा घातलं तरी सुद्धा ते लोणी ताकात काही एक केल्याने मिसळत नाही.
तैस तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना. लोखंड जरी उभं टांगून ठेवलं असलं तरी त्याला गंज चढतो, पण तेच लोखंड परिसाच्या योगाने सोनं झालं असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही. लोह उभे खाय माती, ते परिसाची ये संगती, सोने झालया पुरती न शिविजे मळे. अरे यार, हे पुन्हा उलट पुलट झालं बा. 1407. तैसे अद्वये अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना. याचा अर्थ कुठे आहे? हा इथे लिहिलाय पा, इथे लिहिलाय चुकून. त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला शरण आल्यास तुला धर्माधर्म जे सहजच बाधक होणार नाहीत, कारण तुझी सर्व कर्मे मद्रूप होतील. एव्हरीथिंग विल बिकम मी. आता हे 8 जे आहे ना ते सगळं उलट पुलट झालंय. लोह उभे खाय माती, ते परिसाची ये संगती, सोने जालया पुरती न शिविजय मळे. म्हणजे लोखंड जरी उभं टांगून ठेवलेलं असलं तरी त्याला गंज चढतो, पण तेच लोखंड परिसाच्या योगाने सोनं झालं असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही. लाकडांनीही हे असो काष्ठापासोनी मथुनी घेतलिया वन्ही, मग काष्ठेही कोंडोनी न ठके जैसा. हे राहू दे, काष्ठापासून मंथन करून अग्नी उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडांनाही कोंडून राहत नाही. आधीच्या काळी तुम्हाला माहिती आहे का की अग्नी कसा पेटवायचे? अग्नी पेटवण्याची एक क्रिया होती. 2 कोरडी लाकडं घ्यायची आणि ती कोरडी लाकडं एकमेकांवर घासायची एका कुठल्या तरी दगडामध्ये वगैरे, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातनं तो किंवा जो लाकूड असेल ते त्या दुसऱ्या एका लाकडामध्ये किंवा कुठल्या तरी एका दगडामध्ये काहीतरी घासायचं, आणि त्यांनी असं घासत असताना ते गरम झालं की त्यातनं अग्नी तयार होतं. अशा प्रकारचं अग्नी तयार करायच्या आधी. आणि ते करणं इतकं कठीण होतं आहेच, म्हणजे हे सगळं मी सांगितलं तुम्हाला तर किती कठीण आहे. म्हणून मग ते काय करायचे की तो अग्नी जो एकदा पेटलेला असेल ना त्याला पेटवून ठेवायचा. म्हणजे हा अग्नी विझण्यापूर्वी यांनी दुसरा अग्नी पेटवायचा. हे जास्त सोपं आहे पुन्हा ते सुरू करण्यापेक्षा. याला म्हणतात अग्निहोत्र. अशा प्रकारे अग्निहोत्र आपल्या घराघरांमध्ये होतं, कारण की अग्नी आपल्या घरामध्ये असणं फार आवश्यक आहे. नाही तर स्वयंपाक कसा होईल? है ना? पण हा अग्नी उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडांनीही कोंडून राहत नाही, तो अग्नी प्रकट होतो. अर्जुना काय दिन करू, देखत आहे अंधारू, की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू. अर्जुना, सूर्याला अंधाराची खबर असते काय? अथवा जागृत अवस्थेत स्वप्नभ्रम दिसेल काय? जाग झाल्यानंतर स्वप्न हे भ्रम होता हे कळेल ना. ते खरं आहे असं थोडीच वाटेल जाग झाल्यानंतर. तैसे मजसी एकवटले या, मी सर्व रूप वाचून या, आन काही उरावया कारण असे. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्व रूप, त्या माझ्याशिवाय दुसरं काही उरण्याला कारण आहे काय? म्हणून तयाचे काही चिंती न आपुल्या ठाई, तुझे पापपुण्य पाही मीची होईन. म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्माधर्माविषयी काही काळजी करू नकोस. तुझं पुण्य आणि पाप मीच होईन. पहा, तू मला जर शरण आला तर मग तुला पाप पुण्य करण्याची काही गरज नाही. सगळंच्या सगळं मला अर्पण कर. तेथ सर्व बंधन लक्षणे, पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधी वायाणे होऊनी जाईल. हे चतुर अर्जुना, मीठ पाण्यात पडलं असता त्याचं सर्व पाणी होतं. मला अनन्य भावाने शरण येणारा जो तू, त्या तुला मी त्याप्रमाणे होईन, म्हणजे तुझं सर्वच मी होईन. जळी पडलिया लवणा, सर्व ही जळ होईल विचक्षणा, तुझं मी अनन्य शरण होईन तैसा. त्याचा अर्थ आपण आधी पाहिला. हे सगळं उलट पुलट झालेलं इथे. फॉर सम रिझन दिस हॅज नॉट बीन एडिटेड प्रॉपरली. तेव्हा माझ्याहून भिन्नपणाने असणं हे जे सर्व बंधरूपी पाप आहे ते द्वैत भावरूपी पाप माझ्या बोधात सर्व नाहीसं होईल. तर हा जो श्लोक आहे तो आधीच आहे बघा. आधी काय होतं इथे? हे बघ ना, तेथ सर्व बंध लक्षणे, पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधी वायाणे होऊनी जाईल. त्याचा अर्थ हा इथे आहे. तेव्हा माझ्याहून भिन्नपणाने असणं हे जे सर्व बंधरूपी पाप आहे ते द्वैतभावरूपी पाप माझ्या बोधात नाहीसं होईल. ये तुलेनी आपैसया, सुटलाची आहसी धनंजया, घेई मज प्रकाशोनिया, सोडवीन तू ते. अर्जुना, तू एवढ्याने तू आपोआप सुटला आहेस
आपोआप सुटलाच आहेस. तू मला चांगल्या प्रकाराने समजून घे, म्हणजे मी तुला युक्त करीन. या कारणे पुढती हे आधी न वाहे चित्ती, मज एकासी ये सुमती, जाणोनी शरण. या कारणास्तव इथून पुढेही चित्तात तू चिंता बाळगू नकोस. हे सुबुद्धी अर्जुना, तू मला एकाला जाणून शरण ये. ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्णे. सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टींच्या योगाने जो डोळस आहे आणि जो सर्व देशात राहणार आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितलं. मग सावळा सकंकणू, बाहू पसरोनी दक्षिणू, आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो. मग श्यामसुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेल्या सर्व भक्तांचा राजा जो अर्जुन, त्याला आलिंगन दिलं. न पवता जयाते, काखे सुनी बुद्धीते, बोलणे मागोते ओसरले. ज्या ठिकाणी प्राप्त न होता वाचाही बुद्धीला काखेत मारून माघारी परतली. म्हणजे काय की हे सगळं वर्णन करणं वाचेला शक्यच नाहीये. ऐसे जे काही एक, बोला बुद्धीसीही अटक, ते द्याव्या मिश ठेवाचे केले. असं जे काही एक वाचेला आणि बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण, ते अर्जुनाला देण्याकरता देवांनी आलिंगनाचं निमित्त केलं. म्हणजे काय की आता सांगण्याचं काही उरलं नाही, त्यामुळे आलिंगन देऊन आणि मग ते सगळं संपवलं. म्हणजे वाचेला आणि बुद्धीला अगम्य असं जे ब्रह्मस्वरूप, त्याचा अनुभव अर्जुनाला आणून देण्याकरता देवांनी आलिंगनाचं निमित्त केलं. हृदया हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. तेव्हा आलिंगनाच्या वेळी देवांचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय एक झालं. देवानी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव आणि भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखं केलं. दीपे दीप लाविला, तैसा परिष्वंगू तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसायला जरी ते दोन दिसतात, तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचं ऐक्य मोडत नाही. त्याप्रमाणे तो आलिंगनाचा प्रकार झाला. म्हणजे काय की द्वैत म्हणजे देवभक्तपणा न मोडता देवाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिसळवून टाकलं, मिळवून घेतला. तेव्हा सुखाचा मग तया, पूर्वाला जो धनंजया, तेथ वाढू तरी बुडोनिया ठेला देवो. तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला, त्या पुरात म्हणजे त्याचबरोबर देवासही सुखाचा पूर आला. तो इतका मोठा होता की देव जरी सर्व शक्तिमान होते तरी बुडून राहिले. देव सुद्धा पुरामध्ये बुडून गेला असं म्हणतात. सिंधू सिंधू ते पावो जाये, ते पावणे ठाके दुणा होये, वरी रिगे पुरवणीये आकाशही. समुद्राला समुद्र जेव्हा मिळावयास जातो तेव्हा ते मिळणं एकीकडेच राहतं आणि पाणी दुप्पट होतं. व शिवाय भरणीला आकाशात वर चढतं. हम्म? समुद्र जेव्हा समुद्राला मिळतो तेव्हा भरणीला आकाशात वर चढतं. सो इट रायझेस, भरती येते समुद्राला. तैसे तया दोघांचे मिळणे, दोघा नावरे जाणावे कवणे, किंबहुना श्री नारायणे विश्व कोंदले. त्याप्रमाणे त्या दोघांचं मिळणं त्या दोघांस आवरत नव्हतं. ते कोणी जाणावं, फार काय सांगावं, नारायणाने विश्व कोंदून भरलं. एवं वेदाचे मूळ सूत्र, सर्वाधिकारैक पवित्र, श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रगट केले. याप्रमाणे वेदाचं सूत्ररूपाने असलेलं मूळ आणि अधिकाराचं केवळ एकच पवित्र एक ठिकाण असं जे गीताशास्त्र, ते श्रीकृष्णाने प्रगट केलं. येथे गीता मूळ वेदा, ऐसे केवी का पा ऐसे केवी पा आले बोधा, हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. इथे वेदाला मूळ गीता आहे हे कसं समजण्यात आलं असं जर म्हणाल तर त्याचा कार्यकारण संबंध युक्तिपूर्वक तुला सांगतो. तरी जयाच्या निश्वासी, जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे. तर ज्याच्या निश्वासात वेदारशी उत्पन्न झाले, तो सत्य प्रतिज्ञ श्रीकृष्ण, जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक जाणून बुजून आपल्या मुखाने बोलला, म्हणून वेदा मूलभूत, गीता म्हणो हे होय उचित, आणि काही येकी येथ उपपत्ती असे. म्हणून वेदाला मूलभूत गीता आहे हे म्हणणं योग्य आहे. या म्हणण्यास आणखीही एक युक्ती आहे. जे न नशतु स्वरूपे, जयाचा विस्तारू जेथ लपे, ते तयाचे म्हणिपे बीज जगी. जे स्वरूपाने नाश न पावता ज्याचा विस्तार जिथे लीन होऊन राहतो, ते बीज असं जगात म्हणतात. ते कुठलं बीज आहे? तरी कांडत्रयात्मकू,
शब्दराशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा. तर ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो, त्याप्रमाणे कांडत्रयात्मक म्हणजे कर्मकांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे. तर मागे एकदा केव्हा कोणीतरी प्रश्न विचारला होता ना, की हे सगळे चार वेद म्हणजे आर दे डिव्हिजन्स ऑफ लेबर और व्हॉट. तर वेदांमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची कर्मकांड आहेत. तर त्या सगळ्या कर्मकांडांना एकत्र आणून गीतेमध्ये त्यांनी सिंथसाइज केलं, एकरूप केलं, आणि ते सूक्ष्म रूपाने गीतेमध्ये आहे. तर म्हणजे कर्मकांड पण आहे, आणि जे ज्ञानकांड आहे, उपनिषद आहे, वेदांत आहे, ते पण गीतेमध्ये आहे, सूक्ष्म रूपाने आहे. म्हणजे इट्स ए समरी ऑफ द एंटायर वेदच, राईट. म्हणून वेदांचे बीज श्री गीता होय हे मज, गमे आणि सहज दिसतही आहे. म्हणून वेदाचं मूळ श्री गीता आहे असं मला वाटतं, आणि ते सहज देखील दिसत आहे. म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे इथे की गीतेपासून वेद निर्माण झाले. गीता आणि वेद ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. कुठली गोष्ट आधी झाली, कुठली गोष्ट नंतर झाली वगैरे ह्या गोष्टींमध्ये आपण पडायची काही गरज नाही आहे. आपल्याला या सगळ्या अभ्यासातनं हे शिकायचं की आपण कोण आहोत. हु एम आय. सेल्फ रिअलायझेशन, दॅट इज द गोल ऑफ दिस होल स्टडी. जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग, भूषणरत्नी सर्वांग शोभले जैसे. कारण की अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभतं, त्याप्रमाणे वेदाची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत. तियेची कर्माधिके तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी, गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. तीच कर्माधिक तीन कांड कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहे ती डोळ्यांना स्पष्ट दिसतील अशी मी तुला दाखवतो, ते आता ऐक. तरी पहिला जो अध्याव तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो, द्वितीयी सांख्य सद्भावो प्रकाशिला. आता कसं आहे की ही सगळी जी कर्मकांड आहेत तीन, ती कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ती आता स्पष्टपणे दिसतील असं आता ज्ञानदेव महाराज सांगणार आहेत. तर हे जे आहे ना, पुन्हा एकदा समरी ही आपण पुढच्या वेळेस वेगळ्यानी बघू. कारण की आता आपला 1 तास ऑलरेडी होऊन गेलेला आहे, माझ्या घड्यात 11:11 झाले आहेत. तर इथे आपण थांबूया आजच्या पुरतं, आणि मग पुढच्या वेळेस त्या इथल्या ह्या ओवीपासून पुढे सुरू करू. चालेल. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.